नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आज मी यूट्यूबवर एका प्रतिष्ठित माध्यम समूहाच्या पत्रकार आणि रिपोर्टर जे आहेत त्यांच्यात चाललेली एक चर्चा ऐकली. त्यांना इतकं कमालीचं दुःख झालेलं आहे की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी नावाचा काही प्रकार शिल्लक उरलाय का? महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये विरोधी पक्ष शिल्लक उरलाय का? खरं सांगायचं तर त्यांनी आपल्या विषयाचा जो व्हिडिओ आहे त्याला हेडिंग असं द्यायला पाहिजे होतं की महाविकास आघाडी शिल्लक उरली आहे का? कारण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्या दोन बाजू आहेत त्यामध्ये एक सत्तेत बसलेली 3 पक्षांची महायुती आहे आणि दुसऱ्या बाजूला 3 बारगळलेल्या पक्षांची एक महाविकास आघाडी आहे. 5 वर्षापूर्वी 6 वर्षापूर्वी जी महाविकास आघाडी सत्तेत होती, महाराष्ट्रामध्ये सरकार चालवत होती, मंत्रिमंडळ बनवलेलं होतं, अशी जी महाविकास आघाडी आहे तिची अवस्था आज सोपडा साफ झालेल्या एखाद्या हाडाच्या सांगाड्यासारखी आहे. तिथे कुठे मांस नाहीये, चामडी नाहीये, कातडी नाहीये. एक टांगलेला हाडाचा सांगाडा असतो ना, तशी अवस्था आहे. तिला लोक महाविकास आघाडी म्हणून ओळखतात. 288 आमदारांच्या विधानसभेमध्ये या महाविकास आघाडीचे सगळे मिळून 46-47 आमदार आहेत. 50 देखील त्यांना एकत्रित लढून गाठता आली नाही. 10 आमदारांचा शरद पवारांचा पक्ष, 16 आमदारांचा काँग्रेस आणि 20 आमदारांचे उभाठा शिवसेना. सगळ्यांची मिळून बेरीज ही 46 होते, 47 एखाद्या इकडे तिकडे. ती एकत्रितरित्या काहीही करत नाहीये. विधानसभेची अधिवेशनामागून अधिवेशनं होत आहेत. काल परवाच अर्थसंकल्पीय अधिवेशन संपलं, पण त्यामध्ये विरोधी पक्षांची कुठे चमक दिसली नाही. हे त्या माध्यम समूहाच्या पत्रकारांचं रडगाणं होतं. पण विरोधी पक्ष हे अधिवेशन चालू असताना वेगवेगळे अडचणीचे प्रश्न विचारून सरकारला कोंडीत पकडत असतात आणि अधिवेशन नसेल त्या काळामध्ये रस्त्यावर उतरून जनतेच्या हितासाठी, जनतेच्या मागण्यांसाठी आवाज उठवणारी आंदोलनं करत असतात. त्याला विरोधी पक्ष म्हणतात. ही सत्य गोष्ट आहे. पण आंदोलन कशासाठी असतं याला महत्व आहे. जनहितासाठी आणि जनतेच्या मुद्द्यांसाठी, जनतेच्या मागण्यांसाठी. जर विरोधी पक्ष आंदोलन करणार असेल तर मुळात जनतेच्या मागण्या काय आहे ते शोधावं लागेल. पत्रकारांना बातम्या हव्यात आणि म्हणून खळबळ माजली पाहिजे, आणि खळबळ माजली पाहिजे म्हणून विरोधी पक्षांनी आंदोलन केलं पाहिजे, असं आंदोलन होऊ शकत नाही आणि होणार पण नाही. कारण आंदोलन कशामुळे होतात? समाजवादी पक्षाचे मोठे विचारवंत संस्थापक डॉक्टर राम मनोहर लोहिया यांचं एक वक्तव्य मला विधान आठवतं. जिंदा कौमे 5 साल इंतजार नहीं करती. काय विधान आहे? जिंदा कौमे 5 साल इंतजार नहीं करती. याचा अर्थ काय मित्रांनो? आणि हे मी तुम्हाला सांगतोय, हे जवळजवळ 50-60 वर्षापूर्वीचं डॉक्टर राम मनोहर लोहियांचं वक्तव्य आहे, जे विरोधी पक्षाच्या आघाडीसाठी आरंभापासून राबलेले असे नेते होते. गठबंधन आघाड्या यांच्या राजकारणाला चालना देणारा एक प्रभावी नेता म्हणून राम मनोहर लोहिया यांची भारतीय राजकारणात आणि इतिहासामध्ये ओळख आहे. त्यांचं हे विधान काय सांगतं? जिंदा कौमे याचा अर्थ जो समाज जिवंत आहे तो इलेक्शन टू इलेक्शन, निवडणूक ते निवडणूक. 5 वर्ष आपले प्रश्न सुटत नसतील तर प्रतीक्षा करत आळशी बसत नाही. तो घरातून बाहेर पडतो, रस्त्यावर उतरतो आणि सरकारला आव्हान निर्माण करतो.
जे काम संसदेतून विधानसभेतून होणार नाही, आपण पाठवलेल्या प्रतिनिधींकडून होणार नाही, तेव्हा आपल्याला रस्त्यावर उतरायला पाहिजे याची जाणीव ज्या समाजामध्ये असते त्या समाजाला जिवंत समाज म्हणतात, जिंदा कौम. की पुढच्या वेळेला हे सरकार बदलू, आपलं सरकार लवकरच येत आहे असं आश्वासन देऊन जनतेला झुलत ठेवणारा विरोधी पक्ष असला की आंदोलन होणार नाहीत. मी 55 वर्ष पत्रकारिता करताना एकापेक्षा एक आंदोलनं बघितली आहेत, आणीबाणी बघितलेली आहे. आणीबाणीत जनतेच्या इच्छा आणि सगळी लोकशाही चिरडून टाकलेली बघितलेली आहे. भरपूर आंदोलनं बघितली आहेत. अगदी महाराष्ट्र विधानसभेमध्ये 200 पेक्षा एकट्या काँग्रेस पक्षाचे आमदार अधिक असताना ज्या प्रकारे 50, 70, 75 विरोधी पक्षांचे आमदार सरकारला विधानसभेमध्ये पळव करून सोडताना मी बघितलेलं आहे. पत्रकार म्हणून पण बघितलेलं आहे आणि बातम्यांमधून वाचलेलं सुद्धा आहे. उद्धवराव पाटील, कृष्णराव धुळप, रामभाऊ म्हाळगी एकापेक्षा एक दिग्गज होते विरोधकांत. कम्युनिस्ट पार्टीचे होते, सोशलिस्ट पार्टीचे होते, रिपब्लिकन पार्टीचे होते. मोजकी माणसं होती, शेतकरी कामगार पक्षाचे होते. जनहितासाठी त्यांनी मोर्चे काढलेले आहेत, सरकार पाडण्यासाठी नाही. आम्ही जे विरोधी पक्ष बघितले ते सरकारला दे माय धरणी ठाय करून टाकायचे, पण हे आपल्याला सरकार पाडणार नाही त्याची काँग्रेसलाही खात्री होती. पण तरीही ज्या प्रकारची आंदोलनं त्या विरोधी पक्षांनी उभी केली होती ती आंदोलनं सरकारच्या सत्तेला धक्के देत होती, हादरून टाकत होती. संख्याबळाची लोकशाही नव्हती, वैचारिक लोकशाही त्या काळात होती आणि त्यामुळे आंदोलनाला धार होती. जनतेच्या खऱ्या खुऱ्या मुद्द्यांसाठी आंदोलनं भडकत होती. दिवाळी जवळ आली, दसरा जवळ आला, गणेशोत्सव जवळ आला, हे मोठ्या शहरातल्या लोकांना कसं कळायचं? तर विरोधी पक्षातल्या महिलांची एक महागाई विरोधी संयुक्त समिती होती, ती मंत्रालयात जाऊन धुमाकूळ घालायची. रेशनवर अधिक साखर मिळाली पाहिजे, अधिक वनस्पती तूप मिळालं पाहिजे, अधिक खाद्यतेल मिळालं पाहिजे, अधिक रवा, गहू, तांदूळ मिळाले पाहिजे. सणासुदीसाठी अधिकचं रॉकेल मिळालं पाहिजे, इंधन मिळालं पाहिजे. यासाठी महिला आंदोलन करायच्या. तेव्हा लोकांना कळायचं हा सणासुदीचा काळ येतोय. पंचांग बघून लोकांना, कॅलेंडर बघून लोकांना सणासुदीचे दिवस आले कळत नव्हतं. इतका विरोधी पक्ष जागरूक होता, जनतेशी जोडलेला होता. आपल्याला लोकांनी मतं देऊन सत्तेवर आणावं, मग आपण लोकांचे प्रश्न सोडवू असा विचार करणारा विरोधी पक्ष नव्हता. तो समाज पण जिवंत होता आणि तो समाज जिवंत असल्यामुळे त्यांच्या डोक्यातला जनहिताचा विरोधी पक्षाचा मुद्दा तितकाच ज्वलंत होता आणि त्याला प्रचंड बहुमत असलेलं एकपक्षीय सरकार घाबरत होतं. आज 3 पक्षीय आघाडी सत्तेत आहे. जिंदा कौमे 5 साल इंतजार नहीं करती, हे डॉक्टर राम मनोहर लोहियांचं जे वक्तव्य आहे त्याचा अर्थ समजून या. ती जिंदा कौमे टेलिव्हिजनच्या किंवा वर्तमानपत्राच्या आणि माध्यमांच्या डिबेटमध्ये नव्हती. माध्यमांमधून अशा विषयांची किती चर्चा झाली तो वेगळा विषय, पण सामान्य विरोधी पक्ष आणि त्याचे नेते हे जनहितासाठी सतत राबत होते. जनतेच्या मागण्या काय आहेत त्या ज्वलंत करण्याचं कर्तृत्व त्या विरोधी नेत्यांकडे होतं. कारण ते विरोधी नेते हे गाड्यांमधून बागडत नव्हते. अनेक आमदार, मला आठवतं अगदी 77-78 मध्ये सुद्धा मुंबईच्या अनेक आमदारांना सरकारकडून बेस्ट बसच्या तिकिटाचे बंच दिले जायचे. बेस्टच्या बसने
अनेक आमदार प्रवास करत होते, आमचे वासू देसाई लालबागचे, कृष्णा देसाई, दीनानाथ कामत, मी नावं सांगू शकतो तुम्हाला. बसने प्रवास करायचे, गुलाबराव गणाचार्य ट्रेनने प्रवास करायचे, गर्दीतून प्रवास करायचे. काल परवापर्यंत गणपतराव देशमुख तांबड्या बसने एसटीच्या प्रवास करत होते, अखेरच्या आमदारकीच्या टर्म पर्यंत. ते विरोधी नेते होते, ते विरोधी पक्ष होते. आजचे विरोधी पक्ष नाही आहेत. कधी एकदा शिंक्याचं तुटेल आणि बोक्याचं फावेल अशा प्रतीक्षेत बसलेल्यांना विरोधी पक्ष म्हणता येत नाही. कधी हे सरकार तुटेल आणि मग आपली वर्णी लागेल अशा आषाढभूत 200-250 आमदारांची जी विधानसभा असते त्यामध्ये फक्त सत्ताधारी पक्ष असू शकतो, त्यामध्ये विरोधी पक्ष असू शकत नाही. नावं काही द्या, त्याला महायुती म्हणा किंवा महाविकास आघाडी म्हणा. महाविकास आघाडीचा पायाच मुळात सत्ता लालसा होता. देवेंद्र फडणवीस यांचं जे 5 वर्ष सरकार चाललं होतं त्याच्या विरोधात जनभावना नव्हती. म्हणूनच 5 वर्षानंतर झालेल्या निवडणुकीत 2014 नंतर 2019च्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या मतदाराने युतीला किती जागा निवडून दिल्या होत्या? प्रचंड बहुमत दिलं होतं 160च्या घरात. निर्णायक बहुमत महायुतीला दिलेलं होतं. तो प्रत्यक्षात 5 वर्ष सत्ता राबवलेल्या देवेंद्र फडणवीस या मुख्यमंत्र्यावर आणि त्याने चालवलेल्या सरकारवर व्यक्त केलेला विश्वास होता. त्याने सत्तेत बसावं, त्याने विरोधी पक्षात बसू नये ही मतदाराची अपेक्षा होती. ती पायदळी तुडवून जनतेने ज्याला आपला मुख्यमंत्री मानलेला आहे त्याला सत्तेपासून दूर ठेवायचा आणि विरोधी बाकावर बसवायचा हे कारस्थान झालं. त्या कारस्थानातून एक अनवरस स्फोर जन्माला आलं. त्याला राजकीय भाषेमध्ये महाविकास आघाडी म्हणतात. आणि हे माझं म्हणणं नाही, हे बाळासाहेब थोरात यांचं म्हणणं आहे, हे शरद पवार यांचं म्हणणं आहे. उद्धव ठाकरेंनी निकालानंतर फडणवीसांचा फोन सुद्धा घ्यायचं नाकारलं आणि राष्ट्रपती राजवट लागली तेव्हा सरकार कसं होणार हा प्रश्न विचारल्यानंतर पवारांनी उत्तर दिलं होतं, आम्हाला जनतेने विरोधी पक्षात बसायला सांगितलेलं आहे. तेच उत्तर बाळासाहेब थोरात यांनी सुद्धा दिलेलं आहे, त्याचा व्हिडिओ मिळेल. मग हे लोक उद्धव ठाकरेंना सोबत घेऊन सरकार बनवतात. त्याचा जनमताशी काय संबंध असतो? हा व्याभिचार होता आणि व्याभिचारातून जन्माला आलेल्या पोराला तुम्ही गौरवान्वित केलं. महाविकास आघाडी, पुरोगामी आघाडी, काय काय कौतुक झाली. ती महाविकास आघाडी ही जर जनहितासाठी जन्माला आलेली नाही, जनतेच्या मागणी विरुद्ध जिचा जन्म झाला, अशा महाविकास आघाडीला हेतूच नव्हता. व्याभिचार म्हणजे काय असतो? समाज मान्य नसलेले शरीर संबंधातून जी आपत्ती संतती जन्माला येते त्याला अनवरस म्हणतात. महाविकास आघाडी हे मुळात मराठी राजकारणातलं अनवरस अपत्य होतं. सत्ता लालसेतून जन्माला आलेलं. आणि सगळी पत्रकारिता त्यांच्या बाजूने उभे राहिली. कुमार केतकरांच्या भाषेत सत्ता तुराणाम न भयम न लज्जा. ना राजकारण्यांना लाज लज्जा होती, ना त्यांचं गुणगान करणाऱ्या पत्रकारांना लज्जा होती. तुम्ही जनादेश पायदळी तुडवलात हे सांगण्याची हिंमत असलेला कोणी संपादक नव्हता. उलट गुणगान तुम्ही गोविंद घ्या, कोणी गोपाळ घ्या, असे सगळे संपादक नथी आणि पैठणी नेचून बाळसं करायला आले होते. आठवतं तुम्हाला? आज ते पोर मरणासन्न झालेलं आहे. ती महाविकास आघाडी उरली कुठे या चिंतेने त्या सगळ्या
पैठणी नेसलेल्या संपादक महिला, म्हणजे संपादक म्हणून त्या बारशाला जमलेल्या ज्या मंगळागौरीच्या नटव्या होत्या, त्या सगळ्या रडकुंडीला आल्यात. विरोधी पक्ष उरला कुठे? आज महाविकास आघाडीची अवस्था काय आहे? दिशाहीन आहे, पण उद्दिष्टहीन सुद्धा आहे. मुळात उद्दिष्टहीन आहे म्हणून दिशाहीन आहे. उद्दिष्ट काही नव्हतं, कसंही करून सत्ता बळकवायची. सर्वात मोठा पक्ष आहे, जनतेची सर्वाधिक मान्यता आहे, ज्या मुख्यमंत्र्याला लोकांनी मुख्यमंत्री म्हणून परत एकदा संधी दिलेली आहे, त्याला विरोधी पक्षात बसवणं ही लोकशाहीची भ्रूण हत्या होती. आणि त्या व्यभिचारातून हे अपत्य जन्माला आलं होतं. ते चालणार कसं, टिकणार कसं, वाढणार कसं, बाळसं धरणार कसं? आणि आता तेच लोक रडत आहेत की विरोधी पक्ष आहे कुठे. तर पहिली गोष्ट लक्षात घ्या, आंदोलन कशासाठी होतात हे लक्षात घ्या. मी तुम्हाला मुद्दाम सांगितलं की महिला आघाडी आंदोलनाला उतरायची, मंत्रालयात जाऊन धुमाकूळ घालायची. ती साठेबाजी होते, महागाई होते, गरीबाला दिवाळी सणासुदीला साखर मिळताना, तूप तेल मिळताना मारामारी होते, रेशनवर ते सामान वाढवून द्या. ती जनतेची गरज होते. तेल हवंय, तूप हवंय, रवा हवाय, या जीवनावश्यक वस्तूंच्या तुटवड्याच्या मागण्या घेऊन, दुःख घेऊन विरोधी पक्ष रस्त्यावर उतरत होते. त्याला आंदोलन म्हणतात. सिलिंडरची टंचाई म्हणून पुठ्ठ्याचा सिलिंडर बनवून नसलेल्या टंचाईवर जे आंदोलन चालतं ते खोटं आंदोलन असतं. म्हणूनच त्या आंदोलनाला प्रतिसाद मिळत नाही आणि त्या आंदोलनातून भडका उडत नाही. 80 कोटी 70 कोटी लोकांना जर रेशन फ्री मिळत असेल, गॅसचा सिलेंडर त्यांच्याकडे पैसे नसताना सुद्धा त्यांना बहाल करण्यात आला असेल, तर त्यांच्या जीवनावश्यक गरजा पूर्ण झाल्यानंतर त्यांनी तुमच्या आंदोलनात स्वतःची होळी पेटवायला यायचं कशाला? विरोधी पक्ष म्हणून उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करायचंय, उबाठा शिवसेनेचा महापौर करायचंय, म्हणून लोक आंदोलनात उतरत नाहीत किंवा मतदान करत नाहीत, हे पत्रकारांना आणि संपादकांना कळणं आवश्यक आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्यावर लोकांचा विश्वास होता, कारण त्यांचा धडाडीचा शिवसैनिक शिशिर शिंदे धारा तेलाचं गोडाऊन फोडून दिवाळीच्या दसऱ्याच्या निमित्ताने रस्त्यावर धारा तेलाचे डबे विकत होता. आपल्या घरातली टंचाई दूर करणारा शिवसैनिक असतो, ही धारणा होती, म्हणून ठाकरे ब्रँड होता. ठाकरे ब्रँड बाळासाहेबांच्या पोटी सुपुत्र जन्माला आला म्हणून ब्रँड नव्हता. त्यांच्याकडे आंदोलनात उतरणारे एकनाथ शिंदे, शिशिर शिंदे, आनंद दिघे, दिवाकर रावते, एकापेक्षा एक बंडू शिंगरे, अशी शेकडो पोरं होती. तो ब्रँड होता. तुम्ही आदित्य ठाकरेला ब्रँड बनवलात, आंदोलन होणार कसं? नाईट लाईफ साठी जो माणूस राजकारणात येतो त्याच्याकडून विरोधी राजकारणाची अपेक्षा करता तुम्ही? असल्या लोकांना घेऊन महाविकास आघाडी विरोधी राजकारण करू शकते? ही जिंदा कौमे नाही, हे ऐश करणारे लोक आहेत. डॉक्टर राम मनोहर लोहियांचं जे विधान मी तुम्हाला सांगितलं ते त्यासाठी महत्वाचं आहे. पोटाला चिमटा आला की रस्त्यावर उतरतो, त्याला जिंदा कौन म्हणतात, जिवंत समाज म्हणतात. तो समाज नाहीये. आजच्या समाजात पोटाला चिमटा येणारे फार थोडे लोक उरलेत. त्या काळात 70-80% लोकांच्या पोटाला चिमटा येत होता, आज येत नाही.
आणि म्हणून सुप्रियाताईंपासून उद्धव ठाकरेंपर्यंत आणि रोहित पवार पासून आदित्य ठाकरेंपर्यंत किंवा हर्षवर्धन सकपाळ पासून आणखीन कोण असतील त्यांच्या नाना पटोलेंपर्यंत कोणाच्याही पोटाला चिमटा येत नाही असं नेतृत्व आंदोलन उभं करू शकत नाही. आणि म्हणूनच महाविकास आघाडी हाच मुळात फ्रॉड होता. एका निवडणुकीत महाविकास आघाडी संपून गेली आणि त्याचं काय असतील ते 12व 13व राज्यसभा निवडणुकीत घातलं गेलेलं आहे. लवकरच विधान परिषदेच्या निवडणुकीत त्याचं वर्षश्राद्ध घातलं. 2029 पर्यंत महाविकास आघाडी लोक विसरून गेलेले असतील, पत्रकार सुद्धा विसरून गेले असतील. अरे जे 3 महिन्यामध्ये ठाकरे ब्रँड हा शब्द विसरून गेले, त्यांच्याकडून 2029 पर्यंत महाविकास आघाडी हा शब्द लक्षात राहील ही अपेक्षा आपण करू शकतो का? विचार करा, मग उत्तर द्या की महाविकास आघाडी शिल्लक उरली आहे का? मित्रांनो, आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.